पावणे 10 वर्ष या देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून एकाही भाजपच्या नेत्यावर ईडी किंवा सीबीआयची कारवाई झालेली नाही. पण जे जे पक्ष भाजपच्या विरोधात राहिले, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहिलेले आहेत, त्या पक्षाला, त्या पक्षातल्या नेत्यांना त्रास देण्याचा सपाटा हा सातत्याने नरेंद्र मोदी सरकारकडून चालू आहे. काल हेमंत सोरेन यांना अटक केलेली आहे. 8 दिवसावरील रोहितदादांना 11 तास ईडी कार्यालयात बसवण्यात आलं. आज पुन्हा बोलवण्यात येत आहे. कुठेतरी 7 महिन्यापूर्वी आम्ही भाजपबरोबर गेलो नाही, तो राग डोक्यात ठेवून आमच्यावर कारवाई केली जाते. या देशातले असंख्य प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. आणि म्हणूनच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज आम्ही हे आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही त्यांना इशारा देऊ इच्छित आहोत, वेळ प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ, पण तुमच्यासमोर सरेंडर होणार नाही. तुमच्या पक्षात किंवा तुमच्या पक्षाला पाठिंबा देण्याकरता आम्ही पुढे येणार नाही. आणि म्हणूनच संघर्ष आमच्या रक्तात होता आहे आणि उदय राहील हा इशारा देण्याकरता हे आंदोलन आहे. हे मोदी सरकार सातत्याने राबवतायत असं त्यांना फक्त या देशात हुकुमशाही आणायची आहे, तेवढ्या करता हे त्यांचं चाललंय. पूर्ण अपोज हे मोडून काढायचं, कुणीही मला अपोज करता कामा नये असंही त्यांनी हुकुमशाहीचं एक राज्य आणण्याचा प्रयत्न करतायत. पण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, तो कधीही असा चालून येणार नाही. आणि सगळ्यात जास्त प्रेशर ते फक्त महाराष्ट्रात करतायत. आत्ताचे जे प्रश्न आहेत त्यांना बगल द्यायची आणि फक्त ईडी सीडी प्रत्येकाच्या मागून त्यांना जर कुणी अपोज करणार असेल, त्यांच्या वाईट गोष्टी जर कुणी बाहेर काढत असेल त्यांच्याबद्दल बोलायचं आणि त्यांना ईडी सीडी मध्येच टाकायचं, हेच त्यांनी पूर्ण देशात केलेलं आहे. पण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा संघर्ष करणार आणि त्यांचे जे हुकुमशाही आहे ते मोडून काढणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.